नमस्कार, मी हर्षराज वकुळ. अमेरिका आणि इराणमध्ये आता कधी युद्ध होऊ शकतं. 6 फेब्रुवारीला अमेरिका आणि इराणच्या लीडर्सनी ओमानमध्ये मस्कतमध्ये एक मीटिंग घेतली. त्यांची बैठक झाली. ट्रम्पनं यावेळेला क्लिअर केलंय की इराणनं जर न्यूक्लिअर प्रोजेक्टबद्दल अमेरिकेशी करार केला नाही तर अमेरिका इराणवर हल्ला करेल. तशी तयारी इराणच्या आजूबाजूला सुरू झाली आहे. या बातम्या आपण मागच्या अनेक आठवड्यांपासून ऐकतोय. अमेरिकेनं हे पण म्हटलंय की इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिका ॲडिशनल 25% टेरिफ लावेल. आता इराणशी व्यापार करणाऱ्या टॉप 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक 8वा येतो. ही फॅक्ट पण लक्षात ठेवा. या व्हिडिओतून तुम्हाला अनेक गोष्टी कळणार आहेत. धर्माच्या आधारावर उभा असलेला देश नागरिकांना कधीच स्थिरता, स्टॅबिलिटी देऊ शकत नाही, हे तुम्हाला या व्हिडिओमधनं कळणार आहे. आपल्या देशासाठी, आपल्या देशातल्या रिसोर्सेससाठी सुपर पॉवरला भिडणं म्हणजे काय, हे तुम्हाला या व्हिडिओतनं कळणार आहे. अमेरिका आणि इराणचे अच्छे दिन ते एकमेकांचे शत्रू, हा प्रवास तुम्हाला या व्हिडिओतनं कळणार आहे. जेव्हा आपल्या पायाखाली तेलाचे साठे असतात आणि अशा देशातली जनता त्यावेळेला अक्षरशः प्रेशर कुकरमध्ये असते. स्फोट व्हायला धर्माची एक काडी सुद्धा पुरेशी असते. ती कशी, हे तुम्हाला या व्हिडिओतनं कळणार आहे. अमेरिकेची एंट्री कशी छुप्या पावलांनी होते आणि मग अमेरिका कशी नरड्यावर बसते, हे तुम्हाला या व्हिडिओतनं कळणार आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत आणि इराण काही वर्ष मागे पुढेच जवळपास बाहेर पडले. म्हणजे इराणमध्ये ब्रिटिशांनी कधी थेट राज्य केलं नाही, पण त्यांचा इंटरफिअरन्स प्रचंड होता. ब्रिटिशांशी 2 हात करून स्वातंत्र्य मिळवलेला भारत, यामध्ये भारत का वेगळा ठरला? भारत इराणसारखा होऊ शकला असता, पण भारताचं वेगळेपण नेमकं कशात आहे, हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर आपोआपच कळणार आहे. त्यामुळे इराण अमेरिकेच्या संबंधांवर युद्धाचे ढग दाटून आलेले असताना हा व्हिडिओ जरूर पहा. जरा मोठा आहे, पण मला खात्री आहे की तुम्ही शेवटपर्यंत पाहाल. इराणचं जिओपॉलिटिकल लोकेशन आता बघा आणि त्यांचे रिसोर्सेस बघा. इराणमध्ये कंट्रोल असेल तर कुठे कुठे कंट्रोल मिळवता येतो. साऊथ एशियाला एक बॉर्डर आहे, दुसरी बॉर्डर अरब, मध्ये पर्शियन गल्फ, खाली अरबी समुद्र, स्टेट ऑफ हॉर्मुझ. जगातला 20% ऑइल फ्लो इथून होतो. ऑइल आणि नॅचरल गॅसवर विसावलेला इराण आणि आजूबाजूला इतर आखाती देश. पण मिडल ईस्टमध्ये असूनही किंवा पश्चिम आखातात असूनही इराण स्वतःला वेगळं मानतो 4 गोष्टींमुळे: सांस्कृतिक, भाषिक, ऐतिहासिक आणि धार्मिक, म्हणजे कल्चरली, लिंग्विस्टिकली, हिस्टॉरिकली आणि रिलिजियसली सुद्धा. इराण मुस्लिम देश आहे, पण अरब नाही ना, अरब लीगचा तो भाग आहे. इनफॅक्ट राजकीय किंवा सांस्कृतिक गोष्टींमध्ये इराणियन्स हे एम्फसिस करत असतात की आम्ही कसे नॉन अरब आहोत. याचं कारण आहे तिकडची डिस्टिंक्ट एथनिक आणि लिंग्विस्टिक आयडेंटिटी. इराण अरब नाही आहे तर पर्शियन आहे. त्यांची मुख्य भाषा फारसी आहे, अरेबिक नाही आहे. भाषा ही संस्कृती घडवते. हा भाषेतला जो फरक आहे ना, हाच इराणियन आयडेंटिटीचा एक वेगळी आहे याचा एक कोर पार्ट आहे. इराणचा वेगळा रिलिजियस लँडस्केप हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. कारण अरब देश आणि इराणमध्ये सर्वाधिक लोकसंख्या मुस्लिमांची असली तरी इराणमध्ये प्रिडॉमिनंटली शिया मुस्लिम्स जास्त आहेत, वेराज अरब देशांमध्ये सुन्नी मेजॉरिटी जास्त आहे. या फरकामुळेच इराणचं डोमेस्टिक पॉलिटिक्स आणि जिओ पॉलिटिक्स हे वेगळं ठरतं. आणि त्यासोबत इराणला इतिहास आहे प्रदीर्घ काळ टिकलेल्या स्वतंत्र साम्राज्यांचं सुद्धा. इराणनं आर्थिक समृद्धता अनुभवली. इराणच्या स्त्रियांनी एकेकाळी मुक्त वातावरणात जगणं, वावरणं, स्वातंत्र्य अनुभवणं. कट टू गरिबी, बेरोजगारी, स्त्रियांचे हक्क ओरबाडून घेऊन धार्मिक कट्टरता, गळ्याला फास इराणच्या कशी बनली आहे, हे देखील इराणनं बघितलंय. इराणनं 2 मोठ्या डायनेस्टीज बघितल्या आहेत. हा देश मुस्लिम कट्टरतावाद बघतोय आणि पुन्हा डायनेस्टी म्हणजे राजेशाही येईल की काय, अशी परिस्थिती सुद्धा आत्ता इराण अनुभवतोय. इराणनं मोनार्की अनुभवली आहे. डेमोक्रेसीचा भास सुद्धा इराणमध्ये होतो, पण तिथे आहे थिओक्रेसी. आता बघा, हे जे सगळं आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलंय की इराणचं वेगळेपण कशात आहे आणि इराणच्या जनतेनं आत्तापर्यंत काय अनुभवलंय, आत्ता तिथे काय आहे, या सगळ्याचे डॉट्स आता जोडायला आपण सुरुवात करूयात. आधी लक्षात घ्या की इराणची पॉलिटिकल सिस्टीम काय, आणि आय एम शुअर ही ऐकल्यावर तुम्ही भारताचं संविधान लिहिल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या असंख्य नेत्यांचे शतशः आभार मानाल आणि आपण अशा संविधान असलेल्या देशात जगतोय म्हणून सुटकेचा निश्वास पण सोडा. इराणमध्ये सामान्य मतदार आहे का? आहे. पण त्याच्या मताला किंमत आहे का? नाही, 0 किंमत आहे. सामान्य मतदार इराणच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकत नाही. इराणमध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता वेगवेगळी नाही आहे. इराणमध्ये संसद आहे, प्रेसिडेंट आहे, हे सगळं आहे. ते लोकांमधनं निवडून पण येतात, पण महत्त्वाचा आहे तो म्हणजे सुप्रीम लीडर. एकच व्यक्ती देशाचा मसीहा आहे. ती म्हणेल तीच पूर्व दिशा. संसद असो किंवा राष्ट्रपती असो, सुप्रीम लीडरच्या हातचे सगळे भाऊलेत. इराणची राजकीय व्यवस्था ही इस्लामिक प्रजासत्ताक म्हणजे इस्लामिक रिपब्लिक म्हणून ओळखली जाते, जी धर्मसत्ता आणि लोकशाहीचं एक वेगळं मिश्रण आहे, ज्याच्यात सगळ्यात मेन आहे तो म्हणजे सुप्रीम लीडर, सर्वोच्च नेता. इराणमध्ये सर्वोच्च नेत्याकडे सगळ्यात जास्त अधिकार असतात. ते देशाचे प्रमुख आणि सशस्त्र दलांचे सरसेनापती असतात.
दोन गोष्टी यांच्या खिशात असतात या सुप्रीम लीडरच्या, ज्युडिशियरी आणि मीडिया, म्हणजे न्यायव्यवस्था आणि माध्यमं, ही दोन्ही त्यांच्या खिशात असतात. आयातोल्ला अली खमेनेई हे या पदावर आत्ता आहेत. आता हे स्ट्रक्चर पटकन समजावून सांगते. स्क्रीनवर बघा. असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स ही 88 धार्मिक विद्वानांची एक संस्था असते, जे लोक सर्वोच्च नेत्याची निवड करतात आणि त्यांच्या कामावर लक्ष ठेवतात. प्रेसिडेंट असतात, राष्ट्रपती हे सरकारचे प्रमुख असतात आणि त्यांची निवड ही थेट जनतेतनं केली जाते. मात्र त्यांना मिळालेले अधिकार सर्वोच्च नेत्याच्या तुलनेत मर्यादित असतात. गार्डियन काउन्सिल, म्हणजे आपण मराठीत याला पालक परिषद म्हणू शकतो, पण गार्डियन काउन्सिल हा अधिक तुम्हाला जवळचा शब्द वाटू शकतो. या परिषदेत 12 सदस्य असतात, 6 धर्मगुरू असतात, 6 कायदेतज्ञ असतात. ही परिषद निवडणुकीतल्या उमेदवारांची पात्रता ठरवते, म्हणजे कॅन्डिडेटची एलिजिबिलिटी ठरवते आणि संसदेने जे कायदे पास केले ते इस्लामिक तत्वांना धरून आहेत की नाही हे ते तपासते. म्हणजे बघा, संसद कितीही कायदे करो, ती जर इस्लामिक तत्वांना धरून नाही असं जर दिसलं तर हे काउन्सिल, हे कायदे पुढे जाऊच देत नाहीत. संसद जी असते त्याला मजलिस म्हणतात. यात 290 सदस्य असतात, जे 4 वर्षांसाठी लोकांद्वारे निवडले जातात. संसद काय करते? कायदे बनवण्याचं काम करते. पण या कायद्यांना गार्डियन काउन्सिलनी जर मंजुरीच दिली नाही तर त्याचं पुढे काहीही होत नाही. इराणमध्ये निवडणुका होतात, जनता राष्ट्रपती निवडते, संसदेत कोण जाणार हे निवडते, पण फायनल डिसिजन, खरी सत्ता सुप्रीम लीडरच्याच हातात असते, धार्मिक संस्थांच्या हातात असते असं म्हणायला हरकत नाही. ही व्यवस्था 1979 पासून इस्लामिक क्रांतीनंतर तिथे लागू करण्यात आली. आता या क्रांतीबद्दल आपण मेन्शन केलंच आहे, तर या क्रांतीतून निर्माण झालेली अजून एक शॉकिंग गोष्ट सांगते. इराणमध्ये मिलिटरी आहे, पण पॅरलल मिलिटरी पण आहे, म्हणजे सैन्यावर वचक ठेवण्यासाठी दुसरं सैन्य. एका भयंकर अविश्वासातून निर्माण झालेली ही सगळी गोष्ट आहे. इराणनं एक अशी व्यवस्था निर्माण केली आहे जिथे एकाच देशात 2 स्वतंत्र सैन्य दल आहेत. आर्तेश म्हणजे नियमित लष्कर, नियमित सैन्य, यांचं काम देशाच्या सीमांचं रक्षण करणं हे असतं. पण IRGC म्हणजे क्रांतिकारी रक्षक आपण त्याला मराठीत म्हणू, यांचं मुख्य काम हे इस्लामिक क्रांती आणि तिथल्या धार्मिक व्यवस्थेचं संरक्षण करणं असतं. या 2 दलांमध्ये स्पर्धा आणि अविश्वास असल्यामुळे लष्कर कधी एकत्र आलं आणि त्यांनी सत्ता पालट केला अशी शक्यता इराणमध्ये कमी होते. 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर नवीन धार्मिक नेतृत्वाला इराणच्या या आर्तेशवर, नियमित लष्करावर विश्वास नव्हता. हे लष्कर पूर्वीच्या शहा म्हणजे पूर्वीच्या राजाशी एकनिष्ठ होतं. भविष्यात हे लष्कर सत्तापालट करेल, असा प्रयत्न करेल अशी भीती या सुप्रीम लीडरला, सुप्रीम लीडर पण घाबरतात, सुप्रीम लीडरला होती आणि त्यातूनच आयतोल्ला खोमेनी यांनी याची निर्मिती केली. याला पर्याय म्हणून त्यांनी स्वतःच्या विचारधारेला मानणाऱ्या तरुणांचा एक सैन्य दल म्हणजे IRGC तयार केलं. IRGCकडे फक्त भूसेना नाही बरं का, त्यांचं स्वतःचं स्वतंत्र नौदल आणि हवाई दल सुद्धा आहे. आणि हाईट सांगू तुम्हाला, इराणच्या सगळ्यात शक्तिशाली क्षेपणास्त्र कार्यक्रमाचं नियंत्रण सुद्धा IRGCकडेच आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की इराणचा मागच्या 100 वर्षातल्या इतिहासातल्या अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी ज्यातून तुम्हाला कळत जाईल की इराणियन जनता ही जिंकून सुद्धा हरत राहिली. पहलवी साम्राज्य, मग इस्लामिक रिपब्लिक, या सगळ्याचा सेंटर पॉईंट आहे ऑइल, तेल. हा इतिहास सुरू होतो 7 सिस्टर्स पासून. या त्या 7 कंपन्या, या 7 जणींच्या टोळीकडे तेल बाजाराचा त्यावेळेला 83% वाटा होता आणि त्यांचा प्रयत्न होता की या 7 सिस्टरचीच तेल बाजारात मोनोपॉली कशी तयार करता येईल. तेलाच्या दुनियेतल्या अशा 7 कंपन्या ज्यांना वाटलं वाळवंटात उंटावरचे वेडे आहेत, पण इराणमध्ये अशी काही ठिणगी पडली की त्यांनी दाखवून दिलं की हे उंटावरचे वेडे नव्हते. इराणच्या जिओपॉलिटिकल इम्पॉर्टन्समुळे इराणला ब्रिटन आणि रशियानं आपापल्या पद्धतीनं वाटून घेतलं होतं. त्याचा इतिहास खूप मोठा आहे. इराणची टोबॅको इंडस्ट्री, टेक्स्टाईल इंडस्ट्री, या सगळ्याला ब्रिटिश, रशियानं कसं काय ओरबाडलं होतं, जनता वैतागली होती, याचा खूप प्रचंड वेगळा मोठा इतिहास आहे. तर अशी वैतागलेली जनता असली तरीसुद्धा इराणचे राजे या 2 महासत्तांमध्ये फसलेले होते. यातच इराणच्या तेलावर सुद्धा ब्रिटनचं लक्ष गेलं. मूळचा ब्रिटनचा आणि ऑस्ट्रेलियात सक्सेसफुल गोल्ड मायनिंग केलेला उद्योगपती विल्यम डिआरकी, या उद्योगपतीला एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टमध्ये इराणच्या पोटात कसे भरपूर तेल साठेत हे लिहिलं होतं आणि हा रिपोर्ट पाहून या डिआरकीचे डोळेच फिरले. इराणच्या तेलावर त्याची नजर पडली आणि 1901 मध्ये इराणच्या राजाबरोबर डिआरकीनं एक ॲग्रीमेंट केलं. हे ॲग्रीमेंट खतरनाक होतं, 60 वर्षांचं होतं. डिआरकी इराणच्या जमिनीत तेल शोधणार, मिळालं तर ते एक्स्ट्रॅक्ट करणार आणि ते विकून प्रॉफिट कमवणार असं ह्याच्यामध्ये लिहिलं होतं. आणि त्यासाठी डिआरकीनं निवडला इराण-इराक जवळच्या बॉर्डर जवळचा भाग. आता तिथपर्यंत डिआरकी कसे मजूर पाठवायचा या सगळ्याचा एक वेगळा इतिहास आहे. या सगळ्या स्टोरीज अंगावर काटा आणणार आहेत. आता विलियम डिआरकी यांनी तयार केलेल्या अँग्लो पर्शियन ऑइल कंपनीला आधी खूप वर्ष इथे तेलाचे साठे एवढं करूनही मिळत नव्हते.
अमाप पैसा त्याने त्याच्यात ओतला. त्याच्याकडचा पैसा संपत आल्यावर ब्रिटिश गव्हर्नमेंटनं त्यात पैसा ओतला. मॅक्सिमम शेअर्स ब्रिटिश गव्हर्नमेंटने घेतले, म्हणून ही कंपनी झाली ब्रिटिश पेट्रोलियम. आणि यानंतर 1908 मध्ये म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या खूप वर्ष आधी इराणमध्ये फायनली तेलसाठे सापडले आणि त्यानंतर मात्र ब्रिटिश पेट्रोलियमनं मागे वळून पाहिलं नाही. इराणच्या पोटात काय दडलं याची कल्पना या गोरा साहेबाला आली होती. आता इराणमध्ये यावेळेला भरपूर घडामोडी घडत होत्या. इराण सोडण्याची वेळ ब्रिटिशांवर आली होती. कझर डायनेस्टी संपली होती आणि ब्रिटिशांनी मग आपलं प्यादं तिथे बसवलं, ते म्हणजे रिझा खान पहलवी. हे मूळचे लष्करातले अधिकारी. 1921 साली रिझा खान यांनी लष्करी उठाव केला आणि प्रत्यक्ष सत्तेवर त्यांनी कंट्रोल मिळवला. 1925 मध्ये रिझा खान यांना इराणचा शहा असं घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर ते झाले रिझा शाह पहलवी. आणि इथपासून सुरू होतं पहलवी साम्राज्य, पहलवी डायनेस्टी. या साम्राज्यात पूर्णपणे वेस्टर्नाइज कल्चर होतं. हॅट घातलेले पुरुष, बुरखा बँड, स्त्रिया जॉब करतायत, सरकारी नोकरीत स्त्रिया दिसत आहेत, कॅफे थिएटर्समध्ये स्त्रिया दिसत आहेत. पण हा फ्रीडम सगळा सिलेक्टिव्ह होता. म्हणजे मीडियावर सेन्सरशिप होती, पॉलिटिकल पार्टीजला दाबलं जात होतं, मजलिस म्हणजे संसद त्याला वीक केलं जात होतं, टॅक्सेस वाढवले जात होते, महागाई वाढत होती आणि या सगळ्यामुळे अर्थात गरिबांचा सपोर्ट या पहलवी डायनेस्टीच्या मागे फारसा नव्हता. आणि मग काही वर्षातच इथे एंट्री होते अमेरिकेची. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1941 मध्ये रिझा शाह पहलवी यांना त्यांची गादी सोडायला लागली. त्यांनी सगळी सूत्र त्यांचा मुलगा मोहम्मद रिझा शाह पहलवी यांच्याकडे दिली. याचं कारण होतं ब्रिटन आणि रशिया इराणमध्ये सैन्य घेऊन घुसले होते 1941ला. दुसऱ्या महायुद्धाचा हा काळ होता. इराणनं कुठल्या देशाची बाजू घ्यायची हा खरं तर इराणचा प्रश्न होता आणि इराणनं ॲक्च्युली तशी कुठली एक बाजू घेतली पण नव्हती. असं असलं तरी सुद्धा जर्मनीशी इराण चांगले संबंध ठेवून होता, कारण आधी सुरुवातीला वाटलं होतं की जर्मन्स हे दुसरं महायुद्ध जिंकतील. त्यामुळे इराण या जर्मन्सबरोबर उठबस बरीच करत होता आणि याचमुळे ब्रिटन आणि रशियाच्या मनात एक धास्ती बसली की नाझी जर्मनीकडे इराण झुकायला लागला तर आपल्या तेल साठ्यांचं काय, जर्मनी इथे इराणमध्ये आली तर आपल्या तेल साठ्यांचं काय होणार. आणि मग सत्ता दिली गेली अगदी 20-21 वर्ष अनुभव असलेल्या रिझा शाह पहलवी यांच्या मुलाकडे, मोहम्मद रिझा शाह पहलवीकडे. इथे होते अमेरिकेची एंट्री. अमेरिकेनं इराणवर अटॅक केला का? नाही. सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला का? नाही. पण तेल भरभरून वाहणाऱ्या इराणमध्ये अमेरिकेला कंट्रोल हवा होता. इराण हा पर्शियन कॉरिडॉर होता. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये रशिया, ब्रिटन यांना जी काही वेपन्स, फूड हे लागणार होतं त्यासाठी अमेरिका इराणमध्ये पोहोचली. कारण बघा, ही फूड सप्लायसाठी अमेरिका इराणमध्ये पोहोचली. अमेरिकेची इमेज इराणमध्ये त्यावेळेला अशी झाली की ब्रिटन शोषण करतोय. अमेरिका तशी नाही आहे, नवीन आहे, निष्पक्ष आहे, तेलावरचं नियंत्रण त्यांना नको आहे. पण या पहलवी साम्राज्य सकट ऑइल कंपनीला, ब्रिटनला आणि अमेरिकेला सुद्धा वाळवंटातल्या उन्हात सुद्धा तारे दाखवण्याची ताकद असलेला माणूस इराणमध्ये जन्माला आला होता. तेल कंपन्यांची दादागिरी खरं तर वाळवंटातल्या अरबांना, मुसलमानांना खूपत होतीच. इराणच्या वाळूत तेलाचे झरे सापडले पण होते, पण त्यातून इराणला कवडी मोलाचं काहीही धड मिळत नव्हतं. म्हणून तर इराणियन्समध्ये राग होता. आमच्या देशात इतका जॅकपॉट आहे पण ब्रिटिश पेट्रोलियमला त्याच्या सगळ्यात जास्त प्रॉफिट मिळतोय आणि या 60 वर्षांच्या करारात इराण आधीच अडकून बसलाय. एवढं करून इराण गरीबच राहिला. या सगळ्या रागातून इराणमध्ये जन्म झाला अशा एका नेत्याचा, ज्यानं या सगळ्यांना वाळवंटात सुद्धा तारे दाखवले. त्या नेत्याचं नाव आहे मोहम्मद मोसादेक. प्रचंड शिकलेला, हुशार, धाडसी इराणियन. त्यांनी नॅशनल फ्रंटची बांधणी केली. त्यांची मागणी होती की ब्रिटिश कंपनीनं तेलातला जास्तीत जास्त वाटा इराणला द्यायचा. 1943च्या निवडणुकीत मोसादेक यांच्या पक्षाची ताकद प्रचंड वाढली. ती इतकी वाढली की संसदेमध्ये, इराणच्या मजलिसमध्ये 79 विरुद्ध 12 या मताने ते निवडून आले आणि त्यांनी एका फटक्यात या तेल कंपन्यांचं नॅशनलायझेशन केलं, राष्ट्रीयकरण करून टाकलं आणि या तेल कंपन्यांची इंग्लिश मालकी संपवली. म्हणजे त्या तेल कंपन्या खरं तर ब्रिटिशांच्या होत्या, पण त्यावर आता इराणचा हक्क आला. हाईट म्हणजे याच कंपनीतून मोसादेक यांनी नॅशनल इराणियन ऑइल ही नवी कंपनी 1951ला जन्माला घातली. ब्रिटिशांचा गळा दाबणारा हा सगळा प्रकार होता, राईट. मोसादेक यांनी खरं तर इंग्लंडला नुकसान भरपाई द्यायची तयारी दाखवली होती, पण त्यावेळेस ब्रिटिशांनी केली ट्रम्पगिरी आणि अशा काही विचित्र मागण्या केल्या की ज्या मोसादेक कधीही मान्य करू शकणार नव्हते. पण इराणचा जो शाह होता आणि मोसादेक होते यांच्यात मात्र फार काही चांगले संबंध नव्हते, कारण शाह पूर्णपणे इंग्लंडच्या ताटाखालचा मांजर झाला होता आणि या वादातून मोसादेक यांनी 1952 मध्ये रेझिग्नेशन दिलं.
आता बघा इंटरेस्टिंग स्टोरी इराणमध्ये कशी घडली. इराणियन्स इतके चिडले होते त्या मोसादेक यांच्या रेझिग्नेशन नंतर की ते रस्त्यावर आले आणि हे शहा इतके घाबरले त्यानंतर की या भीषण आंदोलनामुळे परिस्थिती हाताबाहेर जातीये हे बघून मोसादेगना त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवलं आणि त्यांच्या इच्छेनुसार शहा आणि मजलिसनं सगळे अधिकार मोसादेगना दिले. मग मोसादेग यांनी मागे वळून त्यानंतर पाहिलं नाही आणि इराणमधला वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेल्यानंतर सुद्धा त्यांनी इराणची तिथे आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडली, तिथे सुद्धा ते जिंकले. आता बघा जिथे प्रॉफिटला धक्का तिथे मोसादेग यांना खाली खेचण्याचा प्रयत्न होणारच होता. इंग्लंडमध्ये एकट्यामध्ये ती काही ताकद नव्हती आणि अमेरिकेला यामध्ये कसं ओढावं हे इंग्लंडला कळत नव्हतं आणि मग सुरू झालं तोडफोडीचं राजकारण. मोसादेग यांना खाली खेचण्यासाठी मार्ग एकच होता, आधी इराणियन जनतेमध्ये त्यांची जी चांगली इमेज होती ती खराब करायचा. त्यामुळे अमेरिका आणि ब्रिटनने इराणमध्ये पद्धतशीरपणे कम्युनिस्ट बागुलबुवा पसरवायला सुरुवात केली. अमेरिकेची CIA आणि इंग्लंडची MI5 या 2 गुप्तचर संस्थांनी ऑपरेशन एजॅक्स सुरू केलं. तेहरानमध्ये अचानक रशियाच्या बाजूनं बोलणारे काही चेहरे दिसायला लागले. CIAनं इराणमध्ये प्रचंड घुसखोरी केली होती. अगदी इराणच्या शहाच्या राजवाड्यातही CIA गुप्तपणे वावरत होतं. वातावरण तापल्यावर अमेरिकेने शहांकडे मागणी केली की तुम्ही मोसादेग यांना पदावरून काढून टाका. पण मोसादेग मुरलेला राजकारणी होता. आपल्या विरुद्ध असं काहीतरी होतंय हे कळल्या त्यांनी शहाच्या आदेशाला केऱ्याच्या टोपलीतच टाकलं. खरं तर मोसादेग यांनी आपल्या अंगावर खूप शत्रू ओढवून घेतले होते, म्हणजे स्वतः इराणचा शहा, अमेरिका, ब्रिटन. पण इराणचं जे सैन्य होतं ते मात्र मोसादेग यांच्या बाजून होतं. हे वातावरण इतकं हॉरिबल झालं की इराणच्या शहांना अमेरिकेच्या मदतीनं तेहरानला पळून जायला लागलं. ते बगदाद, रोम कुठे कुठे फिरत होते. पण अमेरिका आणि इंग्लंडनं पुन्हा इराणमध्ये शहा समर्थक जुळवले. 19 ऑगस्टच्या रात्री हल्ला केला आणि सामान्य इराणियन्सचे हिरो असलेल्या मोसादेग यांच्याकडून त्यांनी राजीनामा लिहून घेतला. मोसादेग यांच्यावर नव्या सरकारनं खटला भरला. या शिक्षेदरम्यान 5 मार्च 1967ला ते कॅन्सरनं वारले. अमेरिकेचा हा बुरखा अमेरिकेतल्याच न्यूयॉर्क टाइम्सनं फाडला 2000 साली, जेव्हा CIAनं मान्य केलं की हो आम्ही तेलासाठी सरकार पाडलं, आमच्याकडून मोसादेग यांच्यावर अन्याय झाला आणि या पापाचं भूत अमेरिकेच्या मानगुटीवर अजूनही बसलंय. खरं तर टाइम मॅगझिननं 1951मध्येच मोसादेग यांना मॅन ऑफ द इयर म्हणून गौरवलं होतं. 1967मध्ये मोसादेग वारले, पण अमेरिका विरोध काही थांबला नाही. मोसादेग वारल्यानंतर एरवी डेमोक्रेसी म्हणून नाचणारी अमेरिका आणि ब्रिटन यांची ताकद कोणाला मिळाली तर राजेशाहीला, राजा पहलवीला. कारण इराणमध्ये राजेशाही राहणं हे अमेरिकेसाठी सोयीचं होतं, तेल मिळत होतं ना. वाईट या गोष्टीचं आहे की अमेरिका विरोध करता करता जो स्वाभाविक होता पण तो करता करता इराण मुस्लिम धर्मगुरूंच्या तावडीत सापडून आणखी रिग्रेसिव्ह झाला. पण हे झालं आपलं परसेप्शन. इराणियन्ससाठी असं होतं का? नाही. त्यांच्या मनात अमेरिकेबद्दलचा प्रचंड राग होता. वेस्टर्न पॉवरच्या नाकात दम करेल असा मोसादेग सारखा हिरो आता राहिला नव्हता. जो शहा होता तो पूर्णपणे अमेरिकेच्या तालावर नाचत होता. तेव्हा आयातुल्ला खोमेनीच्या रूपानं इराणला पुन्हा एकदा एक नवा हिरो मिळाला. पण खोमेनींच्या येण्यानं इराण थिओक्रसीकडे गेला. कसा ते बघा. आता एंट्री झाली आयातोल्ला रुहोल्ला खोमेनी यांची. आयातुल्ला ही एक पोस्ट आहे सर्वात सुप्रीम रिलिजियस स्कॉलरची. त्या पोस्टला म्हणतात आयातोल्ला. अमेरिकेचा कसा हस्तक्षेप इराणमध्ये आहे, इराणियनच्या तेलावर अमेरिका कसा हक्क सांगते, राजा कसा वीक आहे, मजलिस कशी वीक आहे, हे सगळे मुद्दे खोमेनी पुढे घेऊन आले. आणि त्यावेळेला भुकेनं मरणारी, महागाईनं होरपळलेली जनता धर्माचा आधार घेत खोमेनींच्या मागे गेली. राजाला हे दिसत होतं म्हणून 1963मध्येच खोमेनी यांना राजानं जेलमध्ये टाकलं. पण लोकांचा तरी पण सपोर्ट त्यांना आहे बघून खोमेनी यांना इराणच्या बाहेर इराकमध्ये एक्झाईल केलं गेलं. आता इराकमध्ये होते सद्दाम हुसेन, ते होते सुन्नी मुस्लिम. आयातुल्ला खोमेनी इराकमधूनही त्यावेळेला स्पीचेस देत होते आणि अशा पण बातम्या येत होत्या की त्यांची रिलिजियस स्पीचेस ही इराणमध्ये इतकी प्रचंड फेमस होती की भुकेल्या लोकांवर ती इम्पॅक्ट करायची. ते म्हणायचे की देशाला कुणी एक व्यक्ती चालवू शकत नाही, देशासाठी कायदे फक्त अल्लाह करू शकतो. त्यामुळे ना राजा ना डेमोक्रेसी, फक्त इस्लामिक धर्मगुरूंनी देश चालवला पाहिजे शरियाप्रमाणे. याला त्यांनी नाव दिलं होतं वेलायत ए फाकी, म्हणजे अधिकार हा अल्टिमेटली इस्लामिक ज्युरिस्टकडेच असला पाहिजे. सो खोमेनी यांच्या भाषणांच्या कॅसेट्स इराकमधून इराणमध्ये स्मगलिंगसुद्धा करून यायच्या, अशा सुद्धा बातम्या आहेत. आणि मग सुरू झाला इराणमध्ये खूप मोठा प्रोटेस्ट आंदोलन. यानंतर सद्दाम हुसेन यांनी इराकमधून खोमेनीला बाहेर काढलं आणि ते मग फ्रान्समध्ये गेले. पण हे प्रोटेस्ट इराणमध्ये आउट ऑफ कंट्रोल झाले. इराणच्या राजाला तर त्याची गादी वाचवायची होती, त्यामुळे प्रोटेस्टवर्स आधी पोलीस आर्मी पाठवून कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला, मीडियावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. 1977मध्ये मग हा प्रोटेस्ट फक्त राजाच्या विरोधात राहिला नाही तर अमेरिकेच्या विरोधात झाला. अमेरिकेनं राजासाठी मिलिटरी सपोर्ट पाठवला.
त्यावेळेला मात्र जनता आणखीनच भडकली. हे इतकं झालं की इराणमध्ये मार्शल लॉ डिक्लेअर झाला होता, लोकांचे सिव्हिल राईट्स संपले होते. 1978मध्ये मोहरमच्या वेळेला फुल इंटेन्सिटीमध्ये प्रोटेस्ट झाला आणि त्या प्रोटेस्टनंतर राजानं इराणमधून पळ काढला. राजा गेला अमेरिकेत आणि त्यानंतर इराणमध्ये परतले खोमेनी. त्यांनी इराणचा ताबा घेतल्यानंतर सगळे PM वगैरे ही जी काही नामधारी पदं होती ती सगळी काढून टाकली. 1979मध्ये त्यांनी वोटिंग घेतलं. त्यात 98% मतं अशी आली की इराणला ना मोनार्की पाहिजे ना डेमोक्रेसी पाहिजे, इराणला पाहिजे इस्लामिक रिपब्लिक. यालाच इराणमध्ये इस्लामिक रेव्होल्युशन म्हणतात. पण जसा इस्लामिक रेव्होल्युशन आलं, पहिला घाला त्यांनी कशावर घातला तर स्त्रियांच्या हक्कांवर. बुरखा कंपल्सरी झाला, कौटुंबिक कायद्यात स्त्रियांचे हक्क कमी झाले. आता तुम्हाला कळू शकेल की भारत आणि इराणमध्ये कुठल्या पॉईंटला फरक आहे. भारत सुद्धा स्वतंत्र झाला होता. भारतालाही एकाच धर्माचं राष्ट्र होता आलं असतं आणि त्या धर्मातल्या सनातनी पद्धती स्त्रियांवर लादता आल्या असत्या. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सोबत असलेल्या अनेक नेत्यांमुळे प्रसंगी हिंदूंच्या सनातनी पद्धती झुगारून देत सुद्धा हिंदू कोड बिल आलं. स्त्रियांना कौटुंबिक कायद्यात हक्क मिळाले. त्या काळात केवढा विरोध झाला होता. मी एक वेगळी सिरीज याच्यावर केली, ती जरूर बघा. संविधान असलेल्या भारतात जन्माला आलो याचे हे बेनिफिट्स आहेत. गोईंग बॅक टू इराण, 1979 नंतर इराण पूर्णपणे धर्माच्या आधारावर चाललेली सत्ता झाला. इराणमध्ये बाहेरून लोकशाही दिसते कारण तिथे मजलिस म्हणजे संसद आहे, पण धर्माच्या विरुद्ध जाणारा कोणताही कायदा संसदेत होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली असते सुप्रीम लीडरनं. इराणियन्सना मुस्लिम कॉन्स्टिट्यूशननं आगीतनं फोफाट्यात नेलं. आता इस्लामिक रिव्होल्युशन झाल्यावर इराणच्या जनतेनं अमेरिकेच्या एम्बसीवर हल्ला केला. 52 अमेरिकन्सना 444 दिवस किडनॅप करून ठेवलं आणि म्हटलं की आमचा राजा जो अमेरिकेत ट्रीटमेंटच्या नावाखाली गेलाय त्याला आमच्याकडे परत द्या. पण अल्जेरियानं त्यात हस्तक्षेप केला आणि त्या अमेरिकनची सुटका केली. पुढे राजा पहलवी कॅन्सरनं अमेरिकेतच गेला. इराण जसं अमेरिकेला विसरला नाही तसंच अमेरिकाही हे किडनॅपिंग विसरली नाही. अमेरिकेचे तेव्हाचे प्रेसिडेंट रोनाल्ड रेगन यांनी या इस्लामिक रिव्होल्युशनला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हटलं होतं. अयातुल्ला खोमेनी 1989 पर्यंत सुप्रीम लीडर राहिले आणि त्यामध्ये इराण वॉर झालं. तर 1989मध्ये अयातुल्ला खोमेनी नंतर सय्यद अली खामेनी हे मुस्लिम लीडर झाले. अली खामेनी अयातुल्ला खोमेनींचे विद्यार्थी होते आणि इस्लामिक रिव्होल्युशनमध्ये जे टॉप 5 लीडर्स होते त्या लीडर्सपैकी ते एक होते. सो तुम्हाला कळलं असेल की आत्ता इराणवर राज्य करणारे अमेरिका विरोधातूनच जन्माला आलेले आहेत आणि हा इतिहास कधीही पुसला जाऊ शकणार नाही. त्यामुळे आत्ता कुठल्याही परिस्थितीत इराण अमेरिकेबरोबर हातमिळवणी करेल किंवा खूप पॉझिटिव्ह चर्चा होईल याची शक्यता कमी आहे. पण अमेरिकेत निधन झालेल्या राजा पहलवी यांचा मुलगा आता अमेरिकेतून इराण विरुद्ध बोलायला लागलाय, त्याच्या बातम्या यायला लागल्यात. इराणमध्ये पुन्हा पहलवी साम्राज्य यायला पाहिजे किंवा त्यांची सत्ता यायला पाहिजे ही भाषा आता जगाच्या कानावर पडायला लागली आणि पहलवी ते खोमेनी असा इतिहास बघितलेल्यांवर आता खामेनी ते पहलवी हे भविष्य बघण्याची वेळ येणार का हे येणारा काळच ठरवेल. लक्षात घ्या, धर्माच्या आधारावर सत्तेत येऊन सुद्धा इराणमध्ये भुकेचा महागाईचा प्रश्न तोच आहे. इनफॅक्ट गंभीर झाला आहे म्हणून तर आत्ताचे प्रोटेस्ट या वर्षाच्या सुरुवातीला तेहरानच्या बाजारातून सुरू झाले होते. बाकी इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम, युरेनियम एनरिचमेंट प्रोग्राम, मुस्लिम राष्ट्रांचा लीडर होण्याची इराणची महत्त्वाकांक्षा, मागच्या 25 वर्षात अमेरिकेबरोबरचे फिसकटलेले संबंध, हे पण सगळं इन डिटेल ऐकण्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी यावर नक्की एक वेगळी सिरीज करण्याचा विचार करेन. पण हा व्हिडिओ तुम्हाला इराणचा बेसिकली स्वभाव आणि इराणचा अमेरिका द्वेष कुठून येतोय हे समजावून सांगण्यासाठी होता. आवडला असेल तर जरूर शेअर करा. धन्यवाद.